नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. वासरू बघताय तुम्ही, सध्या चर्चेत असलेला चेहरा पुष्पराज, ज्याने आता सध्याच्या काळात आदत वयात आपला नाव संबंध महाराष्ट्रभर चर्चेत ठेवलेला आहे. आज हा वासरू पुष्पराज आलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये. मालक आहेत आपल्यासोबत. नमस्कार. नमस्कार. कधी आलात? आलो की रात्री. कसा होता प्रवास? प्रवास लय लांब पहिल्यांदाच आलो इकडे. किती अंतर भरेल? अंतर भरले की आम्हाला 420 किलोमीटर. 420 किलोमीटर वरून आलोय मित्रांनो बघा. फ्रेश आहे. प्रवास एवढा काही जाणवला नाही वाटत. नाही बसतो गाडीत, त्यामुळे काय नाही अडचण त्याला. गाडीत बसून आलाय? होय, बसून आलो. पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर मध्ये आलाय? हो. कसं वाटतंय? वाटतंय आता. बाग कसा आहे छत्रपती संभाजीनगरचा? चांगली आहेत माणसं आपली. चांगली आहेत ना? होय होय. आज एवढ्या मोठ्या मैदानात 5 लाखाचं मैदान पुष्पराजचा पहिलाच, तसं हिंदकेसरी मैदानात पळालाय, मोठ्या मोठ्या पायऱ्यात पळालाय. आज कुठल्या पायऱ्यात पळताना दिसेल उद्या? उद्या ह्याच भागातला बैल आहे. त्याच भागातला बैल? होय, नामांकित बैल आहे चांगला. अच्छा. होय. तसं पुष्पराज आजपर्यंत चांगल्या चांगल्या नामांकित पायऱ्यातच पळताना दिसलाय आपल्याला. होय. आज आज पण एक चांगल्या पायऱ्यात आहे मित्रांनो. आज संभाजीनगर मध्ये पहिल्यांदाच आलाय. काय सांगता येईल पुष्पराज बद्दल? पुष्पराज एकदम लहान वयात चांगलं स्पीड आहे. 16-17 महिन्यात आहे. 17 महिन्यात आता 1 महिना झाला आम्ही घेऊन. चांगलं स्पीड आहे. किती दिवस झालेत आपल्या दावणीला? आपल्या दावणी झाले 1-1.5 महिना. 1-1.5 महिना? होय. कशी झाली होती खरेदी? खरेदी 26 लाख रुपये घेतलेला आपण. 24 लाख रुपयाला? 26 लाख. 26 लाख रुपयाला? बघा मित्रांनो, 26 लाख रुपयाचा हत्यार कुणाकडनं घेतला होता? दत्ता मोठे नंदेश्वर. दत्ता मोठे नंदेश्वर. शरीरयष्टी बघू शकता मित्रांनो, एका तालमीतला पठ्ठ्या शोभेल असं त्याचं शरीर. वय काय असेल हो? वय 17 महिने त्याचं वय आता. 17 महिन्याचं वासरू आहे मित्रांनो. आज शरीर बघितलं तर एखाद्या बलाढ्य पैलवानासारखं शरीर आहे. पळण्याचं काय वैशिष्ट्य सांगता येईल? पळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जो बैल जेवढी त्याच्यावर स्पीड लावल तेवढ्या स्पीडनं तो पळतो. म्हणजे असं काय कमी जास्त असला काय विषय नाही. खालनपासून वरपर्यंत एकसारखं स्पीड आहे त्याला. कोणकोणत्या पायऱ्यात पळालाय आजपर्यंत? मथुरभर पळलाय, द्वारलीच्या हरण्यावर पळलाय, वाटेगावचा बादल, बघा 4-5 पायऱ्यात मित्रांनो, खांडचा बाळ्या त्याच्यावर पळलाय. टॉपची बैलात पळालाय. आपल्याजवळ आल्यापासून किती मैदानात गुलाले? आपल्या बस आल्यापर्यंत 4-5 मैदानात आहे की गुलाल. 1-2 मैदानात हार झालती. बघा मित्रांनो, आल्यापासून प्रत्येक मैदानात गुलालातच आहे असं म्हणता येईल. आज एक पुष्पराज या नावाच्या वर एक दुसरं नाव आता पडलंय. हे सध्याला या वासराचं पिल्लू या नावाने चर्चेत आहे. कसं पडलंय नाव? मथुरच्या गायात पडल्यावर राहुल दादांनी नाव ठेवलं त्याला पिल्लू म्हणून. बघा मित्रांनो, राहुल दादांचं हातचं हे नाव सांगता येईल. मथुरची त्याची गाडी कुठल्या मैदानात पळाली होती? फॉर्च्युनरच्या मैदानात पळाली. फॉर्च्युनरच्या मैदानात पळलेली. ट्रॅक्टरचे मानकरी. ट्रॅक्टरचं मानकरी झालं 3 नंबर मध्ये. 3 नंबरचे. आणि द्वारलीच्या हरण्याची आणि याची गाडी? चोराड्या मैदानात पळलेली. त्या मैदानात पण गुलालातच होती ना नाही, गाडी? गुलालात नव्हती राहिली गाडी. त्यावेळेस नाही राहिली. मथुर आणि याचे मथुरच्या पायात पळाला आणि एक नवीन नाव मिळालं, एक नवीन ओळख मिळाली. काय अजून सांगता येईल पुष्पराज बद्दल? जास्त अग्रेसिव्ह आहे. अग्रेसिव्ह आहे? होय, जास्त अग्रेसिव्ह आहे. त्याला काय असं बाकीच्या बैलांना तेवढं काय तापवाय काय लागत नाही. अच्छा. आता काय खुराकात वगैरे काय देता कसं? मकाचा आट्टा, गव्हाचा आट्टा. बघा मित्रांनो, एक शर्यतीच्या बैलाला असावं असं प्रत्येक गुण याच्यात आहे. आज छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदाच आलाय आणि खूप साऱ्या लोकांची इच्छा होती. यावेळेस चर्चा चालू होती की कोण कोण येणार छत्रपती संभाजीनगर मध्ये. त्यावेळेस याचं पण नाव आलं होतं समोर की हा पण येईल आणि खूप लोकांची इच्छा होती याला बघायची.
उद्या बहुतेक खूप चांगली गर्दी पडेल पुष्पराजला बघायला आणि सगळ्यांनाच आतुरता आहे उद्याच्या मैदानाची. चालेल, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. बरं आहे. धन्यवाद. ओके.